तुम्ही ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना ओढलत, नंतर दादांना जवळ केलं आणि खुर्ची जी आहे ती अजून बळकट केली. म्हणजे ती होतीच पण अजून बळकट तुम्ही केली. इतक्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मात्र तुम्हाला जे दणदणीत यश मिळतंय, भाजप ज्या पद्धतीनं वाढतोय, त्यामध्ये असं दिसतंय की तुम्ही 29 ची तयारी सुरू केली आहे भाजपानं. आता 29 ची निवडणूक या दोघांबरोबर आहे की या दोघांविना आहे? ते खरं आहे, आम्ही 29 ची तयारी सुरू केली आहे. 29 मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुती एकत्रितपणे निवडणूक लढेल आणि आताही पेक्षा चांगला विजय संपादित करेल. पण मग जे साताऱ्यात झालं किंवा गणेश नाईक जे करतात किंवा जयकुमार गोरे जे करतात, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? असं आहे, एका पक्षामध्ये असणारे नेते देखील अनेक वेळा भांडत असतात. हे तर वेगवेगळे पक्ष आहेत. समजा आमचं सगळ्यांचं सगळं अगदी आलबेलच असतं आणि सगळ्यांचे विचार जुळले असते, तर 3 पक्ष कशाला राहिले असते? एकच पक्ष असता. शेवटी जिल्हा स्तरावर कॉम्पिटिंग अशा प्रकारची परिस्थिती असते. आता साताऱ्याचं उदाहरण घेतलं तर आम्ही नंबर 1 पक्ष आहोत. आमचे 28 आले, आम्हाला 32 पाहिजे होते. 4 आम्हाला कमी पडले. आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जे काही इंजिनिअरिंग केलं, त्यामुळे तिथे आमचा अध्यक्ष बनला. प्रयत्न आम्ही हा करून पाहिला की तिन्ही पार्टी एकत्रित येऊन बनला पाहिजे. नाही झालं. अनेक ठिकाणी तिघही एकत्रित आलो, आम्ही बनवलं. म्हणजे जिथे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खाली जिथे एकमेकाला अकोमोडेट करण्याची परिस्थिती असते, तिथे अकोमोडेट होतात. काही ठिकाणी आता आपण बघा, सातारा जिल्ह्याचा प्रश्न का आला? सातारा जिल्हा आता असा झालेला आहे की तिथे बीजेपी नंबर 1 आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना. बाकी शरद पवार गट आणि काँग्रेस हे नाहीच आहेत, संपून गेले आहेत. मग अशा ठिकाणी लढायचं कोणाशी? एकमेकाशीच लढावं लागतं.